मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या महाराष्ट्राची लाडकी महामालिका असणारी कॉन्स्टेबल मंजू आता इन्स्पेक्टर मंजू या नावाने चालू होत आहे। आपल्या लाडक्या कॉन्स्टेबल मंजूचं प्रमोशन झालेलं आहे आणि आता ती इन्स्पेक्टर बनून येणार आहे आणि मालिका एक नव्या लीपनी एक नव्या पॉईंटनी स्टार्ट होणार आहे। परंतु मालिका नवीन स्टार्ट होत असली तरी मालिकेमध्ये कास्ट काय असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। आजच मित्रांनो मालिकेची संपूर्ण कास्ट आपल्या सगळ्यांना दाखवण्यात आली। त्यामध्ये आपल्याला भरपूर असे काही नवे चेहरे देखील दिसलेले आहे, परंतु जुने कोणते चेहरे गायब होते मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील जुन्या कलाकारांची आपल्याला ही मालिका बघताना नक्कीच आठवण येईल। त्यांच्या जागी वेगळी रिप्लेसमेंट आलेली आहे। ते व्यक्ती म्हणजे सगळ्यात पहिला नंबर येतो आत्तोबांचा। मंजूच्या आत्याचे जे मिस्टर आहे त्यांना या मालिकेत ठेवलेले नाही। ही भूमिका राहुल बेलापूरकर यांनी साकारलेली होती। राहुल यांची या मालिकेतून एक्झिट झालेली आहे। त्यानंतर 2 नंबरला येतात आत्तोबांची आत्या म्हणजेच राहुल बेलापूरकर यांच्या पत्नीची भूमिका या मालिकेमध्ये साकारणारी अभिनेत्री कल्याणी। कल्याणी यांनी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये मंजूच्या आत्याची भूमिका साकारली होती, ती म्हणजे रत्ना काटे यांची। ही भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती, परंतु या भूमिकेने देखील मालिकेतून निरोप घेतलेला आहे। 3 नंबरला येतो या दोघांचाच मुलगा मालिकेमध्ये काम करत असणारा आपल्या सर्वांचा लाडका कॉमेडीचा भरपूर असा प्रयत्न करणारा तो म्हणजे डीजे। डीजेने देखील या मालिकेतून निरोप घेतलेला आहे मित्रांनो। 4 नंबरला येता कॉन्स्टेबल मंजू बरोबरच पोलीस स्टेशनमध्ये काम करणारी दुसरी कॉन्स्टेबल असणारी ऋतुजा कुलकर्णी। ऋतुजा देखील या मालिकेमध्ये आपल्याला दिसणार नाही, परंतु ऋतुजाच्या ऐवजी एक नवीन कास्टिंग येणार आहे मित्रांनो। कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये मंजूची भाऊजाईची भूमिका साकारणारी सपना म्हणजेच अभिनेत्री प्रियांका करमरकर या देखील या मालिकेमध्ये दिसणार नाही। इन्स्पेक्टर मंजू मालिकेमध्ये जयद्या म्हणजेच प्रियांका करमरकर यांच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता दिसणार आहे। त्यामुळे थोडासा ट्विस्ट वाटतोय किंवा या नंतर जॉईन करतील। आणि सेम गोष्ट घडते ते मंजूच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच सर्वांची लाडकी बीना सिद्धार्थ। कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये सुनंदा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच बीना सिद्धार्थ ह्या देखील आपल्याला जे इव्हेंट झालं, जे टीमचे इव्हेंट झालं त्यामध्ये काही दिसलेल्या नाही, परंतु मंजूची बहीण दाखवली आहे। त्यामुळे प्रेक्षक म्हणताय की मंजूची आई देखील दाखवणार आहे। आपल्याला मालिका सुरू झाल्यावर कळेल, परंतु आत्ता प्रिया आणि मंजूची आई यांच्याविषयी कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाहीये। तसेच तात्यासाहेबांचं तर पूर्णपणे घडा भडलेला आहे। तात्यासाहेब, पंकज ह्या 2 व्यक्तिरेखा देखील आपल्याला या मालिकेतून एक्झिट घेताना दिसत आहे।